श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशिन्नाशयति विज्ञानं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्रीनैर्तुजवीणनिद्रा कै भेटसी वामजला सुभद्रा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेशो भगवन् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळे। पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवती जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
चरणी करुणा दृष्टी हरे करुणा दृष्टी दृष्टी हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम शरणागत दिना चरणी ने करुणा दृष्टि ने हरे हरे जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचन सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा भरवा तुहा विठ्ठल तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी
संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरहावे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःख ची केवळ वाहिल्या उद्वेग दुःख ची केवळ भोगणे ते फळ संचितांचे भोगणे ते फळ संचितांचे भोगणे ते फळ संचितांचे ठेविले अनंते तैसे चिरहावे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार हो तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरहावे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान 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 महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं शमानन्दिवल्लभम् या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय भगवती जगदम्बा माता की जय मंगलमूर्ती मोरया हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग
गणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग. काल आपण ह्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत अभंगामध्ये महाराज भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ती कोणती ह्याचं चिंतन मांडतात आहे. काल आपण जी काही भक्ती करतो त्याला विद्वज्जनांनी असं नाव दिलं की स्वतःच्या मनाला रुचेल आणि इतराला दिसेल अशी आपली भक्ती. मग अशी भक्ती करीत असताना आपल्याला त्या भक्तीचं जे फळ आहे ते प्राप्त झालेलं दिसलं नाही कोणाला, तुकाराम महाराजांना. म्हणून त्यांच्या मनामध्ये प्रश्न असा उद्भवला की लोक भक्ती करतात ती तरी बरोबर आहे, किंवा जे करतात ते तरी बरोबर आहेत, किंवा भगवंत तरी बरोबर आहे की नाही. या तीन गोष्टी हिच्यामध्ये अंतर्भूत आहे. साधन, साध्य आणि साधक. मग हिच्यातलं नेमकं चुकलं काय? कुठली तरी एक बाब चुकलेली असली पाहिजे. त्यांच्या असं लक्षात आलं की तुका म्हणे चाकूनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. काम नाही झालो पाही रिकामा. काल आपण त्याच्यावरती चिंतन केलं. मग तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभव असा सांगतात की मी जी भक्ती करतो ती बरोबर आहे. मग आता भक्ती या विषयावरती शंका नाही. ज्याची करतो तो भगवंतही आपलं प्रमाण येऊन गेलं की सत्यतू 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 विठ्ठला, म्हणजे तोही खराच आहे. मग आता प्रश्न उद्भवतो की जो करणारा मनुष्य आहे, भक्ती करणारा, त्याच्यामध्ये काहीतरी समस्या असली पाहिजे. जुन्या चिंतनकारांनी असं चिंतन केलं. परीक्षेचा मोसम होता. मोसम म्हणजे दिवस होते. त्या 10वीच्या परीक्षेला सगळ्या प्रकारचे लोक बसतात. पूर्वीच्या काळी एक गुणवत्ता होती की इतकी टक्केवारी, मिनिमम 35% मार्क मिळाले पाहिजे. जितके विषय असेल तिच्यामध्ये, पण 10 विषय असेल आणि एक विषयामध्ये 25 मार्क आहे तर त्याला वरपास किंवा प्रमोटेड असं होतं. काळ बदलला. आजकाल सरकार इव्हेंटनुसार प्रमोट करायला लागलं. अमका मेला त्याच्या प्रित्यर्थ म्हणाले सगळ्यांना प्रमोट करून टाका. पाहिलेलं आहे. पण परीक्षा म्हटली की ती परीक्षामध्ये कुठेही शॉर्टकट चालत नाही. गुणवत्ता ही असायलाच पाहिजे. आणि परमार्थामध्ये तर अबोव 75 म्हणजे मेरिट लिस्टच्या वरचा भक्त पाहिजे. मग 10वीच्या परीक्षेमध्ये जी मुलं बसली त्या शाळेतल्या मुलांच्या गुरुजींना माहिती होतं की अमुक अमुक पोरगा ज्या अर्थी 10वीला बसला त्या अर्थी तो आपल्या शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होईल. त्याच्याबद्दल खात्री आहे. किंवा 2-3 मुलं असतील त्यांच्याबद्दल. काही असा एक वर्ग असतो की त्यांच्याही बद्दल खात्री असते, पण ती उत्तीर्ण होण्याची नाही, अनुत्तीर्ण होण्याची. हा पासच होणार नाही माहिती आहे. आणि तिसरा एक वर्ग आहे की जो प्रयत्न करतो, ट्युशन्स लावतो, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, सगळे प्रकार करतो. असाच एक विद्यार्थी
अभ्यास करत होता, हा मध्यम श्रेणीतला. त्याच्याबद्दल सहानुभूती असलेल्या शेजारच्यांनी आपला बाजूचा बंड्या 10वीमध्ये आहे, त्याला मदत करावी म्हणून कोणी चहा पाजावं. त्यांनी म्हटलं की मला आज रात्री जागायची आहे, तर बाबा 11 वाजता मी तुला चहा आणून देईल, झोपेची वेळ झाली की. रात्री याच्या खोलीतला लाईट चालू होता. लोकांना वाटलं अभ्यास करून राहिला. परीक्षेचा दिवस आला, परीक्षा दिली, मधला काळ गेला आणि त्याच्यानंतर त्याचा निकाल लागला. ज्या गुरुजींना अपेक्षित होतं फर्स्ट क्लास फर्स्ट, तो आला. जे होणार नव्हते ते आलेच नाही. पण हा जो होता मधला, याच्याबद्दल कुतूहल जास्ती, इतका पुराणी अभ्यास केला. काय झालं तर ह्याचा निकाल लागलेला होता. निकालाच्या दिवशी निकाल लागला व अनुत्तीर्ण झाला. आजूबाजूच्यांना वाटलं अरे एवढा मेहनत करत होता, आम्ही त्याला चहा दिला, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत याच्या खोलीचा लाईट चालू होता. मग नेमकं काय झालं? जो प्रश्न सामान्य जनांना वाटला ना, तोच प्रश्न तुकाराम महाराजांना इथे वाटला की लोक भक्ती करतात आहे पण त्या भक्तीचं फळ त्यांना मिळत नाही. मग का? प्रश्न इथे आहे. आणि स्वतः तुकाराम महाराज भक्तांचे शिरोमणी होते. भगवत भक्ती कराया, मोरोपंत वर्णन करतात, बहुजड जीवासी जो तुका शिकवी. सगळ्यांना भक्ती करायला शिकवावं कोणी? तुकाराम महाराजांनी. याच्या दुसराणिक येईल कोण हो तुका शिकवी. भक्ती करावी ती तुकाराम महाराजांसारख्यांनी शिकवावी. मग स्वतः भगवत भक्त असलेले तुकाराम महाराज यांच्या अंतःकरणामध्ये हा प्रश्न झाला की लोक करत असलेल्या भक्तीचं फळ त्यांना काय मिळत नाही. आणि काल आपण त्यावरती चिंतन केलं की लोकांना देव सुद्धा कळला नाही तर ती भक्ती तरी काय कळणार आहे? प्रश्न इथे होता. आणि आज प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला नेमकी भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ती कोणती ते सांगतात. हिच्यातले शब्द महत्वाचे आहेत. हेची है ना, हेची चकारात्मक सांगितलं आपण, असं झालंच पाहिजे, त्याच्यावरती वजन राहत आहे ना. तसं महाराज म्हणतात हेची थोर भक्ती, अशी असलेली थोर भक्ती आवडते देवा. अशी थोर भक्ती भगवंताला आवडते. पण त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर असं आहे, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही आम्ही प्रपंच करत असताना त्या प्रपंचावरती असलेली जी माया, त्या दिवशी विषय आला असेल नसेल मला आठवत नाही, पण शब्द वापरला, एक एक शब्द तुकोनी घेतले मोतीये जैसे. महाराजांचे शब्द मोत्याच्या भावाचे आहेत. बाजारामध्ये या सीझनला गाजरं मिळतात, बरोबर आहे ना? किती येतो? लॉटचा लॉट येतो. आणि तुम्ही जर विचारलं काय भाव दिला, तो 1 किलोचा रेट नाही सांगत, तो 10 किलो म्हणजे 3 किलोचा रेट सांगतो. 10 रुपयामध्ये 3 किलो आहे ना. 20 रुपयामध्ये म्हणाले 8 किलो घेऊन जा, आणि 25 रुपयात 10 किलो घेऊन जा. 10 किलो घेतल्यानंतरही जर आपल्यासारखा माझ्यासारखा एखादा कंजूस माणूस असेल, अरे बाबा अजून 2-3 टाकणं, तो म्हणतो 2-3 नाही मी 4 टाकतो, घेऊन जा. हा गाजराचा भाव झाला. परंतु तुकाराम महाराजांचे शब्द कसे आहेत? तुकोनी घेतले मोतीये जैसे. मोत्याची किंमत तुकाराम महाराजांच्या शब्दांना आहे. सराफाच्या दुकानात गेल्यानंतर त्याच्याकडे जर मोती विकत घ्यायचा असेल, कॅरेट प्रमाणे तो देणार असेल, तर त्याचा तराजू असा मोकळ्या जागेत राहत नाही. त्याचा त्या काचेच्या बंद पेटीमध्ये असतं. फुंकर जरी मारली तरी तो कमी जास्ती होतो, इतका सेन्सिटिव्ह असतो. तिथे जर त्याला म्हटलं थोडासा वाढू द्या ना खाली, तो म्हणाल नाही, जा वापस. एक एक शब्द महाराज इथे शब्द वापरतात.
संकल्पावी माया संसाराची. माया म्हणजे आसक्ती, आपण संसारावरती जी करतो ती, किंवा त्याला दुसरा शब्द प्रेम, संसारावरती आपलं असणारं प्रेम, किंवा मग जिव्हाळा. जिव्हाळा आहे ना, ह्या सगळ्या बाबींमुळे संसार असा एकत्र टिकून आहे. आणि महाराज म्हणतात ती आसक्ती, ते प्रेम, तो जिव्हाळा तुम्ही संकल्पावा, महाराजांनी टाकावा नाही म्हटला. संकल्पावी माया कुठली, तर संसारावरची माया तुम्ही भगवंताच्या चरणी अर्पण करा. हे जी थोर भक्ती आवडते देवा, ही थोर भक्ती आहे. आपण संसारावरती किती प्रेम करतो. अहो साधं नातवाला खर्चटलं जरी तरी आजीच्या आणि आजोबांच्या डोळ्यातनं अश्रू येतात. काय प्रेम जिव्हाळा आहे तो. जर उन्हाळ असेल तर यांना आताच चिंता, मोठं झाल्यावर ह्याचं कसं होईल. एका ठिकाणी भागवत होतं. पहिले 4 दिवस तो यजमान खूप खुश दिसला. 6व्या दिवशी 5व्या दिवसापासून त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नव्हता. मला वाटलं काही माझं तर चुकलं नाही किंवा त्याच्याकडून काही चुकलं, काय नेमकं कारण काय आहे. त्याचा चेहरा मला अस्वस्थ करत होता आणि माझ्यानी राहवलं नाही. त्याला विचारलं, म्हटलं सेठजी तुमच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते, त्याचं कारण का. म्हणाले महाराज काल तुम्ही सांगितलं ना 7 दिवसाचं भागवत आहे, आजचा 5वा दिवस झाला, अजून 2 दिवस राहिले. म्हणलं हो बोललो. मग माझ्या डोक्यात भलताच विचार आला. म्हणाले, म्हटलं कोणता. मी विचार केला म्हणे माझ्या संपत्तीचा. तर माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती 5 पिढ्या खाईल एवढी आहे. आता त्या नंतरच्या 2 पिढ्याचं कसं, ही चिंता मला सतवायला लागली. किती जिव्हाळा आहे. नसणाऱ्या पिढ्यांची चिंता, माया, आसक्ती, जिव्हाळा. अरे बाबा म्हणतो तू भागवत करून राहिला ना, आणि भागवत कोणाला सांगितलेलं आहे, मरणासन्न असलेल्या त्या परीक्षितेला सांगितलंय, आणि तू 7 पिढ्यांचा विचार करतो. काही उपयोग नाही, बंद करून टाक म्हटलं भागवत. नाही म्हटलं आता चालू केलं तर चालू द्या, मग पाहू काय करायचं. किती आसक्ती आहे. तीच जर 2 पिढ्याची असणारी, नसलेल्या पिढ्याची असणारी आसक्ती, ती जर त्या भगवंताच्या चरणावरती जर घातली तर त्यांनी केलेली भक्ती त्या भगवंताला आवडेल की नाही आवडणार. आसक्ती, प्रेम, जिव्हाळा. महाराजांनी हे सांगितलं आणि ऐकणारे श्रोते हुशार असतात. नवे नवे ते असायलाच पाहिजे. एकाने एका कीर्तनकाराला विचारलं, म्हणाले महाराज काल तुम्ही सांगितलं की संसारावरची आसक्ती, माया, प्रेम, जिव्हाळा सगळं त्या भगवंताच्या चरणावरती तुम्ही अर्पण करा. पण मग जर आम्ही त्या संसारावरची माया जर भगवंताच्या चरणावरती अर्पण केली तर आमचा संसार व्हायचा कसा. हा त्याच्या मनातला प्रश्न होता. मी म्हटलं हा तुझ्या मनात प्रश्न येणार आहे, तुकाराम महाराजांना माहिती होतं. तू अजून पूर्ण अभंग त्याच्यावरती चिंतन ऐकलं नाही. ते म्हणाले तुमचं जाऊ द्या हो, पण मला तुम्ही विद्वान दिसता, तुम्ही एवढं सांगा तुम्ही लाडू खाल्लाय का. म्हणले कधी लाडू. म्हणलो हो कशाचा. तर म्हणाले लाडू कुठलाही असावा, रव्याचा असो, बेसनाचा असो, बुंदीचा असो, कुठलाही लाडू. मी म्हणलो हो लाडू खाल्ला, त्यातल्या त्यात तुम्हाला कोणता आवडतो. म्हणाले. मी म्हणलं मला बेसनाचा लाडू आवडतो. मग आता सांगा बुवा. म्हणाले की त्याच्यामध्ये पदार्थ किती. आता माझी परीक्षा तो घ्यायला लागला. मी एक एक पदार्थ आठवून त्याला सांगायला लागलो की मुख्य म्हणजे बेसनाचा लाडू म्हणजे बेसन आवश्यक आहे, बेसनामध्ये गोड व्हावा म्हणून साखरही आवश्यक आहे, आणि बेसन आणि त्या साखरेला बांधावं म्हणून तूप आवश्यक आहे. तो म्हणाला तुम्ही परीक्षेत पास झाले. म्हटलं धन्य झालो मी. लाडवात असलेले ते 3 पदार्थ. मग तो मला विचारतो बुवा तुम्ही मला आता एका प्रश्नाचं एक उत्तर द्या. म्हटलं काय. त्या लाडवामधलं
जर तूप आपण काढून टाकलं तर लाडू राहील का? मी म्हटलं नाही राहणार. मग तुम्ही आम्हाला कसं म्हणता संसाराची माया काढा आणि तिकडे जा, है ना? त्या तुपामुळे तो लाडू बांधलाय, तुपामुळे तो लाडू बांधलाय. त्यातलं तुपच नसतं. एखाद्या गृहिणीने विचार केला पाणी टाकतो, होत नाही. तो स्नेह जो आहे, तुपाचा स्नेह, तीच माया, तीच जिव्हाळा, तीच आसक्ती, ती त्या लाडवात न काढली तर आमचा संसार रूपी लाडू राहायचा कसा, त्याचा प्रश्न. म्हटलं याचं उत्तर असं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. महाराजांनी उत्तर दिलंय, अरे तुझा संसार होणार तसाच होणार आहे. तुला असं वाटतं की मी संसार करतो, खरं म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये परमार्थ हा करावा लागतो आणि संसार हा होत असतो. पण आपलं उलट आहे, आपण संसार करतो आणि परमार्थाच्या बाबतीत विचार करतो की असेल माझ्या नशिबात तर देवाचं दर्शन होईल. देवाचं काही इतकं नडलंय का की तुला दर्शन द्यायला तो काही रस्त्यावरती बसलाय? नेमकं उलट आहे. परमार्थ हा करावा लागतो. एखाद्या मुलाला उपासनेचा मार्ग आई वडिलांना दाखवावा लागतो, नवे नवे त्याला जबरदस्ती करावी लागते. आणि ती 4 महिने उपासना केली 4 महिन्यामध्ये तर ते चालत नाही. म्हणून समर्थाला सांगावं लागतं, उपासनेला दृढ चालवावे. शब्द आहे अंडरलाईन, अधोरेखांकित. काय? दृढ चालवावे. कुठपर्यंत? तुझ्या जीव आहे तोपर्यंत, है ना? करावा लागतो. परमार्थ हा करावा लागतो. प्रपंच होत असतो, पण आपलं चिंतन नेमकं उलट आहे. महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, फक्त चित्ती असो द्यावे समाधान. अनेक लोक दीर्घायू जगतात. अशा व्यक्तींच्या जीवनात किती सुखदुःख आलेली असतात. कुणाच्या आयुष्यामध्ये नातू गेला, कुणाच्या आयुष्यामध्ये मुलगा गेला, कुणाच्या आयुष्यामध्ये सगळे जातात, पण हा राहतो. त्याचं दुःख किती असेल त्याला विचार करा. सामान्य पातळीवरती जर आपण उतरलं तर ते दुःख किती आहे. त्यांनी काय त्या संसारासाठी प्रयत्न नाही केलाय, पण केल्यानंतरही ते दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अरे तुम्ही संसारासाठी इतका प्रयत्न केला, इतका पैसा कमवला, पण तुमच्या मनाला जर तेव्हा समाधान नसेल तर त्याचा परिणाम, त्या दिवशी बोललो होतं, आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो, की तुम्हाला वयाच्या 30, 35, 40 मध्ये जे असे दुर्धर आजार आहेत, डॉक्टर सांगतात तुम्ही स्ट्रेस जास्ती घेतली, त्याचा परिणाम तुम्हाला मधुमेह झाला. रिलॅक्स राहा म्हणाले, रिलॅक्स राहा, काही चिंता करायची नाही. ही कंपनी गेली तरी दुसरी कंपनी मिळेल. हे डॉक्टरनी सांगितल्यानंतर पटतं, पण महाराजांनी सांगितलं तर पूर्वी महाराजांना म्हणजे लोकांची क्रियाशक्ती कमी करतात असं महाराजांवरती दोष होता. ठेविले अनंते तैसेची राहावे. त्या डॉक्टरला 2000-5000 रुपये फी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, तेव्हा ते आपल्याला पटतं. चित्ती असो द्यावे समाधान. चित्ताला समाधान पाहिजे. खरं म्हणजे माणसाला चिता एकदा जळते आणि चिंता रोज जळते. रोज त्याचा परिणाम आहे की आपल्याला अशा दुर्धर व्याधी फार कमी वयामध्ये होतात. इच्छा राहते मी रोज घरी जर सणवाराला जर पुरणाची पोळी केली ती 5 खाईल, पण खाऊ शकत नाही. काय उपयोग आहे? चिंता. एक दृष्टांत देतो, आठवला, जुना दृष्टांत आहे. एक औलिया, औलिया म्हणजे ज्याला कशाचं काही घेणं देणं नाही, अवधूत वेशात राहणारा, जे मिळेल ते खाणारा. म्हणजे कधी कधी हा दृष्टांत पाहिल्यानंतर सकाळी फिरायला जावं तर काही काही असे वेडसर लोक दिसतात. आपण जे विटलेलं अन्न रस्त्यावरती टाकतो ना, तेही पण ते खातात, पण त्यांना कुठलं इन्फेक्शन होत नाही याचं नवल वाटतं.
आणि रात्रीची पोळी आपण सकाळी खाल्ली तरी डॉक्टरकडे संध्याकाळी जायला लागतं. असा असलेला एक माणूस जंगलामध्ये राहत होता आणि कोणाचं घेणं नाही देणं नाही, बस आपल्या धुंदीमध्ये. आणि त्या मार्गाने राजाची स्वारी जायची होती. काही सेवक सुरक्षेच्या मार्गाने विचार करण्यासाठी म्हणून त्या मार्गाने समोर चालले होते. हा त्या रस्त्यामध्ये बसला होता. त्या सेवकांनी याला म्हटलं, अरे बाबा तू जरा उठ, बाजूला राजाची स्वारी येणार आहे, असा मध्ये झोपू नको, बसू नको. तो म्हणाला, कोण राजा, मला काय करायचं आहे, मी माझ्या मार्गावरती आहे, राजाला जायचं असेल तर राजा तिथनं जाईल, तुम्ही मला का बरं त्रास देता. त्यांनी समजावलं पण तो काही समजेना. त्यांनी शक्तीचा वापर केला. दोघांनी 2 हात धरले, दोघांनी 2 पाय धरले आणि त्याला एक 100-200 फूट नेऊन ठेवून दिला झाडाच्या खाली. याचा अहंकार जागृत झाला. तो विचार करतो, माझं घेणं नाही देणं नाही, यांनी उचलून बाजूला ठेवलं. म्हणाला, येऊ द्या त्या राजाला, त्याला अद्दल घडवतो मी. आणि राजाची स्वारी आली. राजा अंबारीत बसला होता आणि ह्यानी काय केलं, त्या गर्दीमध्ये शिरला, त्या हत्तीचं शेपूट धरलं आणि आपल्या वजनाने असं खाली ओढलं की तो माहूच चांगला होता म्हणून अंबारी खाली नाही पडली. एकच गलबला झाला, हत्ती का बरं बसला, हत्ती का बरं बसला. आणि याने आपलं काम झाल्यावर बाजूला चालला गेला. एकाने पाहिलं, त्याने प्रधानाला सांगितलं, म्हणाले, प्रधाना हे जो दिसतोय ना त्यांनी हे सगळं केलं. प्रधानाने राजाला सांगितलं. राजा म्हणाला, ह्याच्यामध्ये हत्तीला बसवण्याची ताकद कोणती, कोणता. म्हणाले, सुका मेवा खातं, जरा त्याला एकदा विचारा. दुसऱ्या दिवशी प्रधान त्याच्या सेवेमध्ये. नमस्कार चमत्कार झाला. प्रधान हुशारच होता. प्रधानाने विचारलं, आमचे राजासाहेब म्हणतात तुम्ही रोज कुठला सुका मेवा खाता की तुमच्यामध्ये हत्ती बसवण्याचं सामर्थ्य आहे. हा म्हणतो, मेवा, सुका मेवा नावच ऐकलं नाही. जंगलातली कंदमुळं आणि काय शेवटी पानं सुद्धा खायला मिळेल की नाही सांगता येत नाही. या झऱ्याचं पाणी पितो आणि राहतो. प्रधान हुशार होता. म्हणाले, हे आमच्या राजेसाहेबांना जाऊन सांगा. तो दरबारात आला. राजेसाहेबांच्या समोर प्रश्नोत्तर झाली. हेच सांगितलं. प्रधानाने इथे शिष्टाई केली. प्रधान म्हणतो राजेसाहेबांना, इतका चांगला शक्तिवान माणूस इथे आपल्या राज्यामध्ये आहे, त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था नाही, एक युक्ती मला सुचली, आपण त्यावरती विचार करायचा का. राजेसाहेब म्हणतात, काही हरकत नाही. आणि गावाच्या रानामध्ये असलेलं एक महादेवाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये या माणसांनी रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायची, स्वच्छता करायची, त्या बदल्यात आपण याला शिधा पाणी देऊ. राजा म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि ह्याला सांगितलं, रोज सकाळी राजवाड्यामध्ये यायचं, शिधा सामुग्री आणि दिवाबत्तीची सगळी व्यवस्था घ्यायची आणि चाललं जायचं. त्याप्रमाणे मंडळी तो यायला लागला. त्याला रोज आला की VIP गेस्ट म्हणून त्याला ट्रीटमेंट व्हायची. किती दिवस, 2 महिने 3 महिने. त्याच्यानंतर हे रोजचंच झालं. सेवकांनी बसला राहा, राजेसाहेब कामात आहे. 9 वाजता आलेला 1-1, 2-2 वाजेपर्यंत वाट पाहायचा. आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. असं 6 महिने झालं. नवे वर्ष झालं. आणि हा जो मेणबत्ती सारखा होता ना, तो उदबत्ती सारखा झाला. पंढरीनाथ महाराज की जय. आणि एक दिवस प्रधानाने विचारलं, म्हणाले, आपण त्याची सगळी सोय केली, जरा एकदा त्याचं दर्शन घेता का. राजेसाहेब म्हणाले, आणा त्याला. त्याला पुन्हा आणलं सभागृहामध्ये. आणि राजाने ओळखलंच नाही. हो, हा तोच. म्हणाले, प्रधानजी हा कोण. महाराज, हा तोच ज्याला आपण सीधा सामुग्री दिली. आता तोही हुशार झाला होता. त्याला विचारलं, हे कसं काय घडलं. हा सांगतो, महाराज तुमच्या दिवाबत्तीच्या चिंतेनी मी रोड झालो. का बरं.
अहो तुमचे सेवक आज जेव्हा तुम्ही नियम काढला, नवीन नियम होता तर लगेच मिळायचं, हे तुमचे सेवक मला 6-7 तास बसवून ठेवत होते. मग आता मला ते कंदमुळं खायची सवय नव्हती. मग आता केव्हा शिधा मिळतो, आता मिळेल की नाही मिळेल, इथपासून आम्हाला चिंता करायला लागली. त्याचा परिणाम आहे. मग एक सामान्य माणूस चिंता करायला लागला तर सुकामेवा खाल्ल्यानंतरही जर दुबला पतला होत असेल, महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये फक्त समाधान पाहिजे. तो श्रोता त्यांना म्हणतो महाराजांना की ठीक आहे आम्ही चित्तामध्ये समाधान ठेवलं. महाराज त्याला म्हणतात जर तू याचं दुःख वाहिल्या उद्वेग जर केला, त्याचा परिणाम दुःखची केवळ फक्त तुला दुःख आणि दुःख एकच होणार आहे, बाकी काही नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. परवाचा आपला विषय भोगणे ते फळ संचिताचे. पुन्हा आपल्याला त्यावरती चिंतन करायचं नाही आहे. भोगणे ते फळ संचिताचे. प्रत्येकाला त्या संचिताचं फळ भोगायला लागतं. पण खरोखर भक्त जर आपण बघितले, भक्ताला कुठली चिंता असते का हो? जो भक्त असतो तो कधी चिंता करत नाही. भूक भाकरीची छाया झोपडीची, भूक भाकरीची, भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास आहे उब घोंगडीची, निवाऱ्यास आहे उब घोंगडीची, माया मोह सारे उगाळून प्यालो, माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला, कुणी राव होई कुणी रंक झाला, मागणे न काही देवा 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 मागणे न काही देवा सांगण्यासी आलो, आम्ही विठ्ठलाच्या
रूप झालो एक तारी संगे, एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. पंढरीनाथ महाराज की जय. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळा हाती, विराट टिळक तिचा कपाळास ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. आधुनिक कवींनी पण फार सुंदर वर्णन करून ठेवलेलं हो. भक्त कसा पाहिजे, भक्ताची लक्षणं या पदामधनं त्यांनी सांगून ठेवलेली आहे. भूक भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास आहे उभ घोंगडीची. माणसाच्या गरजा तरी किती, बस एवढ्या सामान्य गरजा आहे. मागणे न काही देवा, सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, एक तारी संगे एक रूपालो. कधी जर त्या वारीमध्ये गेलात तर काय आनंद आहे, काय एक एक भक्त आपल्याला दिसतो याचा विचार करा. भक्ताची लक्षणं ही अशी आहेत. महाराज म्हणतात, बाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुम्हाला तुमच्या आयुष्याप्रमाणे ह्या गोष्टी आयुष्यात घडत असतात. एवढं सगळं ऐकल्यावरती तो श्रोता महाराजांना म्हणतो, महाराज तुमचं एवढं प्रवचन आणि चिंतन ऐकलं, पण तुमच्या बाबतीत काय? त्याला उत्तर देताना महाराज सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. महाराज म्हणतात, आम्ही आमच्या संसाराचा भार त्या भगवंताच्या चरणावरती केव्हाच घातलेला आहे. आता आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही आहे. तुकाराम महाराज जेव्हा साधक अवस्थेमध्ये यायच्या आधी होते तेव्हा असं म्हणतात, त्यांचा सावकारीचा व्यवसाय होता. याला मी प्रमाण देऊ शकेल. तुम्ही मंडळी जर कधी आळंदीला गेलात तर माऊलींच्या समाधीगृहाच्या आधी जो एक मंडप येतो, षटकोणी साधारणतः, त्या मंडपाच्या उजव्या भागाला असं लिहिलेलं आहे, कुठल्या तरी संवतामधले, म्हणजे ज्याची नोंद सरकारी गॅझेटमध्ये आहे की ह्या मंडपाचा जीर्णोद्धार जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केला. असं वैभव असलेले आमचे तुकोबार आहे. अंतःकरणामध्ये विरक्ती आली आणि भगवत भक्त झाले. ठेविले अनंते तैसेची राहावे, तुका म्हणे करोनी दावी. त्यांनी ते आयुष्य जगून दाखवलं आणि सगळी बाळ त्या इंद्रायणीमध्ये वाहून टाकली. आता तोच भगवंत, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, यावरती पूर्ण निष्ठा. असं जीवन जगत असताना आपल्या संसाराचं वर्णन एका ठिकाणी करतात. ते म्हणतात की आमचा संसार कसा आहे, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. किती गरिबी. जेव्हा तुकाराम महाराजांचं चरित्र कीर्तनकार सांगतात तर त्यांच्या घराला आडच नव्हतं, तर म्हणाले कौलं कुठून असेल, अशी त्यांची स्थिती. म्हणजे चतुर्थीला चंद्रोदयाला घराच्या बाहेर जाण्याचं काम नाही, वरती पाहिलं तरी चंद्रोदय दिसणार, चंद्रदर्शन होणार, अशी स्थिती असलेले महाराज ते म्हणतात, आम्ही सदैव सुडके, आमच्याजवळ काही नाही आणि चोर आम्हाला घाबरतो. का बरं चोर घाबरतो? घरामध्ये आतमध्ये कुठेतरी तळघरामध्ये काही ठेवलंय का? नाही. याचं कारण असं चिंतन करतात की एकदा हिवाळ्याच्या दिवसामध्ये एक चोर चोरी करायला रात्री 1-1:30 वाजता निघाला आणि घरून निघाला
तुकाराम महाराजांच्या घरासमोरनं चालला होता. जाताना इतकी कडाक्याची थंडी होती, महाराज आतमध्ये बसलेले होते आणि महाराजांची दात एकमेकांवरती आदळत होते. त्याचा असा कटकट 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 आवाज येत होता. म्हणून त्याने आत वाकून पाहिलं, दातांचा आवाज आहे. चोर असला म्हणून काय झालं? सर्वी मनुष्य जाती सकळ अवघीचा आहे भजनशीळ. प्रत्येकाला भजन आवडतं, देवाचं नाव घेणारा होता. त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये ही भावना उत्पन्न झाली, माझ्याजवळ कांबळा आहे म्हणजे ब्लँकेट आहे. आणि दया उत्पन्न झाली, त्यांनी महाराजांच्या अंगावरती टाकलं. केलेलं कर्म सत्कर्म होतं की दुष्कर्म होतं? त्यांनी सत्कर्म केलं. महाराजांना त्या घोंगडीची ऊब प्राप्त झाली. तो समोर गेला, पण त्याचं सत्कर्म म्हणा दुष्कर्म म्हणा त्याचा परिणाम असा झाला, त्या दिवशी त्याची बोहणी झाली नाही, म्हणजे त्याला चोरी करता आले नाही. म्हणून त्यांनी कानाला खडा लावला. जवळ येता चोर धाके. म्हणाले भेटलं काही नाही, पण जवळची घोंगडी गमवावी लागली. पुढती जाऊ भिके कुत्रे घर राखती. आम्ही जर भिक्षेला गेलो तर आमचं घर राखायला कुत्रे घरात बसली आहे, कारण की कुत्र्यांना तोंड लावायला काही घरामध्ये नाहीच शिल्लक. मग असे असलेले संसारात, असा ज्यांचा संसार आहे ते तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. मग अशी जी भक्ती आहे, जे देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. मी एकाला म्हटलं 8 दिवस तुम्ही कीर्तनाला दिसले, काल का बरं आले नाही? ते म्हणाले काय सांगू महाराज, आमचे व्याही आणि विहीणबाई आल्या पंढरीनाथ महाराज की जय. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. एक थोर विचारवंत होते प्रवचनकार, ते म्हणाले प्रवचनामध्ये आणि कीर्तनामध्ये जाताना, आध्यात्मिक श्रवणाला जर जाताना असं काही तुम्हाला विघ्न आलं तर हे तुमचं पूर्वजन्मीचं पाप आहे असं समजा म्हणाले. पंढरीनाथ म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्यांना समजा असं मी म्हणणार नाही, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांच्यामुळे तुमचं श्रवण गेलं ना. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, ते दूर जरी गेले तरी चालेल ना. भागवत तुम्ही ऐकलेलं लोक आहे, आठवलं म्हणून सांगतो. नारद जेव्हा त्या व्यासांना आपलं पूर्वजन्माचं चरित्र सांगत होते की माझी आई दासी होती, त्या संतांच्या संगतीने माझ्या मनामध्ये विरक्ती आली होती, आता ती आई सुद्धा माझ्यावरती प्रेमाचा पाश आहे असं मला वाटत होतं. आणि ज्या दिवशी माझी आई सर्प चावून मेली त्या दिवशी मला आनंद झाला असं त्यांनी त्यांना सांगितलं. म्हणजे उद्या आपल्या आईला सर्प चावावा अशी इच्छा करू नये माणसाने. आहे तोपर्यंत सेवा आहे, पण गेल्यानंतर आनंद सांगितलाय. पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्वस्व सर्वस्व अर्पावे शेवटी. म्हणजे असलेली प्रॉपर्टी संस्थानांना द्या असं मी म्हणणार नाही, पण जो चालवतो त्याच्याजवळ द्या ना. सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. तुका म्हणे बळी जीव दिला पाय तळी. म्हणजे स्वतःचा बळी सुद्धा या भक्ती मार्गामध्ये द्यावा लागतो. अशी जर भक्ती असेल तर तो भगवंत आपल्यासाठी केव्हाही येतो. अनेकांच्या आयुष्यामध्ये आला. आज कोणाच्या नेमक्यासाठी आला भगवंत ते आपण चरित्रातनं बघूया. पूर्वरंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला उद्बोधन करताना म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडते देवा.